नमस्कार. कसा वाटला मग झणझणीत रस्सा? तोंडाला पाणी आलं की नाही? आणि त्यासोबत गरमागरम भाकरी. काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी केली आज. सर्वांनाच आवडत असेल. आजचा बेत खास चुलीवर बनवलाय. कसा बनवलाय चला दाखवते. सगळ्यात आधी चुलीमध्ये 2 कांदे भाजून घेतले. थोडंसं खोबरं भाजून तळून घेतलं. फुटाणे भाजून घेतले. थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण. हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. चला तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा कापून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. आता काय देऊ, कढई चुलीवर ठेवून त्यामध्ये टाकू तेल. वाटण पण आपलं वाटून झालेलंच आहे. चुलीला चांगले जाड वाळलेले लाकडं लावायचे आहे, म्हणजे जाळ चांगला चालेल. तेल गरम झालं की त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊ. कांदा चुलीमध्ये भाजल्यामुळे मसाल्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. आणि मध्ये मध्ये जाळ चांगला चालू आहे की नाही ते चेक करायचं. आपल्या मसाल्याला तेल सुटायला चालू झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, घरी बनवलेला काळा मसाला, थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊ. मला शेवग्याच्या शेंगा थोड्याशा तिखटच आवडतात, त्यामुळे मी थोडीशी मिरची पावडर जास्त टाकलेली आहे. आता छान पुन्हा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. मसाल्याचा कलरच चेंज झालाय, तुम्ही बघू शकता. आज आपण पूर्णपणे गावरान पद्धतीनेच भाजी बनवत आहोत, ते पण चुलीवर बनवली आहे. आता मसाला परतवून झालेला आहे. आता त्यामध्ये कापलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोणाला कोणाला आवडतं चुलीवरचं जेवण खाली कमेंट करून नक्की सांगा. आता मसाल्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि आपल्याला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकून घेऊ. आणि आता शेंगा शिजेपर्यंत उकळवून घेऊ. किती छान दिसते भाजी, बघू शकता. मधून मधून जाळ चेक करायला विसरायचं नाही. सायंकाळची वेळ आहे आणि मी चुलीवर जेवण बनवते. खूप छान फिलिंग येऊ राहिली. तुम्ही पण बनवत जा अधूनमधून. भारी वाटतं चुलीवरचं जेवण. आपण या काळ्या रश्श्यासोबत बाजरीची भाकरी खाणार आहोत. बाजरीची भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही कुठलीही रेसिपी मिस नाही करणार. आपल्या झणझणीत काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा बनवून तयार आहेत. सुटलं की नाही तोंडाला पाणी बघून. मस्त एका प्लेटमध्ये शेवग्याच्या शेंगा घेतल्या, गरमागरम बाजरीची भाकरी, कांदा घेतला बुक्कीने फोडून, लिंबाची फोड घेतली आहे आणि मस्त शेंगांवर ताव मारू. ह्या शेंगा मला भातासोबत पण आवडतात, यासाठी मी एकीकडे भात पण लावला शिजायला. भाकरी खाऊन झाली की मस्त भात ताटात घ्यायचा आणि भातासोबत पण ताव मारायचा. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला नवीन नवीन कुठली रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. या पद्धतीने शेवगाच्या शेंगांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. 20 ते 25 मिनिटातच बनवून तयार होते. शेवग्याच्या शेंगा सहसा कोणाला नाही आवडत, पण ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने नक्कीच खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.